नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण इथे गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे। म्हणजे आपण कणिक मळतो चपातीसाठी, त्याच कणकेचे आपण इथे मोदक बनवणार आहे। महाराष्ट्रातील भरपूर ठिकाणी अशा पद्धतीचे मोदक बनवले जातात। आता ह्या मोदक बनवत असताना आपल्याला थोडे मऊसूत व्हावेत मोदक, म्हणून याच्यामध्ये आपण फक्त कणकेमध्ये थोडासा रवा मिक्स करून घ्यायचा आहे। कणिक व्यवस्थित भिजवून आपण याचे मोदक बनवणार आहे, म्हणजे मऊसूत मोदक होतात। इथे आता 5 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा मिक्स करून घ्यायचा आहे। रवा आपल्याला भिजण्यासाठी आधी पहिल्यांदा कणिकच मळून ठेवायची, नंतर आपण सारण वगैरे बनवून घेणार आहे मोदकासाठी लागणारं। त्याच्यामध्ये गरजेनुसार चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि पहिला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आपण थंड पाण्याने ज्या पद्धतीनं कणिक मळतो चपातीची, त्या पद्धतीनं आपण इथं कणिक मळून घ्यायची आहे। फक्त कणिक मळत असताना थोडी घट्टसर अशी मळून घ्यायची। मोदक बनवण्यासाठी आपल्याला घट्टसरच कणिक लागते, म्हणजे आपल्याला लाटताही येतात पाने व्यवस्थित आणि मोदकांना आकारही छान, म्हणजे पाकळ्या छान बनवता येतात मोदकाच्या। थोडी हाताने मर्दून अशी घट्टसर कणिक मळून आपली झालेली आहे। आता या कणकेला आपण तेल लावून कणिक भिजायला ठेवणार आहे। थोडंसंच तेल इथं लावायचं आहे कणकेला। अशा पद्धतीनं तेल लावून कणिक आता आपण इथे भिजण्यासाठी ठेवणार आहे। साधारणतः 15 मिनिटं आपल्याला इथं कणिक भिजवत ठेवायचे आहे। रवा वापरल्यामुळे कणकेमध्ये मोदक मऊ होतात, असे चांबट होत नाहीत। दुसऱ्या दिवशीही खाताना मऊसूत असे मोदक लागतात चवीला। आता इथं आपली कणिक बाजूला ठेवलेली आहे। आपण आता सारण बनवून घेणार आहे। इथे मी 2 नारळ असे किसून घेतलेले आहेत। 1 मोठी वाटी अशी गूळ बारीक किसून घेतलेला आहे। तूप लागणार आहे आपल्याला सारण भाजण्यासाठी आणि वेलची पावडर, 4 वेलचींची इथं वेलची पावडर करून घेतलेली आहे। आता गॅसवरती पॅन गरम करून घेतलेला आहे। पॅन गरम झाल्यानंतर पहिल्यांदा त्याच्यामध्ये आपण तूप ॲड करायचं। इथं 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे। सारण थोडं जास्त आहे, त्यामुळे 2 मोठे चमचे तूप लागणार। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण किसून घेतलेले खोबरं आहे ते पहिल्यांदा भाजून घ्यायचं आहे। इथं जास्त भाजायची गरज लागत नाही, फक्त थोडं ड्राय होण्यापुरतं आपण इथं भाजून घेणार आहे। जास्त लालसर होईपर्यंत भाजायची गरज लागत नाही। थोडं त्याच्यातील पाणी ड्राय झालं की मग आपल्याला याच्यामध्ये गूळ ॲड करून घ्यायचं आहे। खोबरं आधीच थोडं ओलसर असतं, म्हणजे ओल्या नारळाचं किसून घेतलेलं खोबरं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये गूळ ॲड केला की लगेच गुळाला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच म्हणजे गुळामध्येच आपल्याला इथं सारण शिजवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे। पूर्ण लो फ्लेमवरती आपल्याला सारण बनवून घ्यायचं, नाहीतर सारण करपू शकतं, खाली जळू शकतं, त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे। आता त्याच्यामध्ये आपण वेलची पावडर करून घेतलेली ॲड करायची आणि थोडं आपल्याला गुळाचं पाणी आटेपर्यंत सारण इथं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातील खोबरंही आपलं शिजलं जातं तोपर्यंत। अशा पद्धतीनं आपलं सुंदर असा रंग आलेला आहे सारणाला। सारण भाजून झालेलं आहे इथं आपलं। इथं तुम्ही पाहत आहात रंग खूप सुंदर आलेला आहे। सारण बनवण्यासाठी सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे डार्क कलर आलेला आहे सारणाला आणि दिसायला खूप सुंदर आणि हेल्दीही आहे। आपण खाण्यासाठी नेहमी सेंद्रिय गुळाचाच वापर केला पाहिजे, तो केमिकल विरहित असतो। जो पिवळा गुळ असतो त्याच्यामध्ये केमिकल वापरलेला असते, त्याचा पांढरा रंग म्हणजे पिवळा रंग येण्यासाठी, म्हणून इथं आपण सेंद्रिय गुळाचा वापर केलेला आहे। आता इथं आपली कणिक ही भिजून झालेली आहे। असं छोटा गोळा करून घ्यायचा आहे। ज्या आकाराचे तुम्हाला मोदक बनवायचे आहेत त्या आकारामध्ये तुम्ही गोळा कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता। हातामध्ये असा पद्धतीनं गोळा थोडा मळून घेऊन त्याला तेल लावून आपण इथं लाटून घेणार आहे। लहान साईजमध्येच आपल्याला इथं पानं लाटायची आहेत, थोडी जाडसर लाटायची। जास्त पातळ पानं लाटली तर सारण भरताना आपली पानं फाटू शकतं आणि त्याच्यातील सारण बाहेर आलं की मोदक व्यवस्थित उकडले जात नाहीत किंवा चिकट होतात आणि त्याच्यातील सारण बाहेर आल्यामुळे ते खायलाही बरे वाटत नाहीत। त्यामुळे थोडंसं जाडसर लाटायचं आणि इथं मी 1 चमचा असं सारण याच्यामध्ये घातलेलं आहे आणि इथं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात अशा पद्धतीनं मी अतिशय सोप्या पद्धतीनं इथं मोदकाच्या पाकळ्या बनवलेल्या आहेत। इथं आपल्याला जास्त काही करायची गरज लागत नाही, फटाफट आपण पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आता उकडण्यासाठी इथं मी चाळण घेतलेली आहे, त्याला असं तेल लावून घेऊन मोदक त्याच्यामध्ये आपण ठेवून देणार आहे। तांदळाच्या पिठाचे जसे बनवायला अवघड आहेत तसे हे अतिशय सोपे आहेत बनवायला, म्हणजे यांना पाकळ्याही पटापट बनवता येतात। आता इथे तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीने आपला सुंदर असा मोदक बनवून तयार झालेला आहे आणि याच्या पाकळ्याही खूप सुंदर दिसत आहेत। जर तुम्हाला ही पद्धत ही अवघड वाटत असेल मोदक बनवण्यासाठी, म्हणजे तुम्हाला जमत नसतील बनवायला पाकळ्या, तर याची दुसरी पद्धतही आहे, इथं मी तुम्हाला दाखवणार आहे। अशा पद्धतीने इथं आपण एक मोदक बनवण्याचा साचा घेतलेला आहे। ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कणकेचा एक गोळा घेऊन त्या साच्यामध्ये अशा अंगठ्याच्या मदतीनं
असं सगळीकडं मोदक आपला जसा आत सारण आणि बाहेर कणिक आहे त्याच पद्धतीनं बाहेरचं कणिकीचं आवरण आपल्याला हे अंगठ्याच्या मदतीनं असं सगळीकडं कणिक पसरवून घ्यायचे आहे. म्हणजे बाजूचं ते आपल्या कणकेचं आवरण इथं आपल्याला तयार करायचं आहे अशा पद्धतीनं. त्याच्यामध्ये नंतर आपण इथं जे सारण बनवून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचं. ही पद्धती अतिशय सोपी आहे. साचा असेल घरामध्ये तर तुम्ही अशा पद्धतीनं झटपट छोटे छोटे मोदक बनवू शकता. झटपट मोदक बनवण्यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की वापरू शकता. इथं फक्त कणिक पसरवत असताना मात्र आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की जाड व्हायला नको. कणिक पसरवत असताना सगळीकडे व्यवस्थित अशी समान पसरवून घ्यायची, म्हणजे त्याचा आकार जाड होणार नाही. मोदक छान सुंदर दिसतात. आता इथे तुम्ही पाहतच आहात मोदकांना खूप सुंदर अशा पाकळ्याही दिसत आहेत. अशा पद्धतीने हे पटपट मोदक बनून तयार होतात. इथं आपले आता मोदक बनून तयार झालेले आहेत. पाणी आपण इथं गरम करून घेतलेलं आहे पातेल्यामध्ये. आता याच्यावरती आपण चाळण ठेवून देणार आहे. इथं कणकेचे मोदक उकडण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, म्हणजे 10 मिनिटं आपल्याला इथं मोदक उकडून घ्यायचे आहेत. 10 मिनिटात आपले मोदक उकडून होतात. आता चाळणीवरती झाकण ठेवून आपल्याला मोदक उकडायचे आहेत. तुम्ही पाहत आहात अतिशय सुंदर असे मोदक आपले बनून तयार झालेले आहेत. आता मोदक शिजलेला आहे की नाही ते आपण मोदकाच्या वरच्या शेंडी अशी चेक करून बघू शकता. मोदक शिजले असतील तर ती कठीण लागते, त्यावरून ओळखायचं आहे आपल्याला की मोदक आपले शिजून झालेले आहेत. आता सेम आपण इथं सर्व मोदक आपले उकडून घेतलेले आहेत. इथं मी छोट्या साईजमध्येही मोदक बनवलेले आहेत जे खूप सुंदर दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही मोदकांचा रंग पाहू शकता, अतिशय सुंदर आलेला आहे. इथं आपण रवा वापरल्यामुळे मोदक हे अतिशय मऊसूत झालेले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तांदळाच्या पिठाचे मोदक हे छान उत्तम चवीला लागतातच, पण त्याचबरोबर आपण गव्हाच्या पिठाचेही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता. हेही चवीला अतिशय उत्तम लागतात, चविष्ट बनतात आणि रवा घातल्यामुळे आणि मऊसूतही होतात.